आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला सांगून जात असेल की मी कुठे चालली आहे. कुठे चाललोय आपण सखी? काय? विशाल काका नाही ग, मामाकडे. कोणाकडे? मामा. मिहीर. हाय तर कर सगळ्यांना, हाय कर. हाय कर दादा. जाऊ दा. तर मी चालली माहेरी आणि मला सोडवायला येतोय नवरोबा. का रे निखिल? आणि जनरली ना माझ्या आईनं तसं चालू होतं की जावई खूप दिवसांनी येत आहे, सांग काय करू स्वयंपाकाला वगैरे. निखिल काय खायचंय तुला? मी बाहेर जाणार आहे. हा इज लाईक तुला मी आधीच सांगून ठेवतो मी जेवणार नाहीये, मी फक्त अर्धा तास बसणार आहे, मला मित्रांसोबत बाहेर जायचंय जेवायला. म्हटलं ठीक आहे, मला पण माझा माहेरपणाचा टाइम एन्जॉय करू दे, त्यांना तरी कशाला मेहनत करायला लावू. सो निखिल हार्डली 15-20 मिनिटं थांबून त्याच्या मित्रांच्या माहेरी जाणार आहे. का रे? किती झाले त्यांना भेटलो नाही. काल रात्री गेला होतास की भेटायला? आपण सगळी काय नव्हतं. काल आल्या सकाळी गेला, काल रात्री गेला, आज सकाळी पण गेला होता, आज मिसळ पण खाऊन आलाय ना. येस. हा, आणि पुन्हा रात्री जाणार आहे. तरी तो त्यांना खूप दिवसांनी भेटणार आहे. आणि त्यांच्यासाठी जे गिफ्ट आणले ते निखिल विसरून आणलाय. का रे? त्यांच्यासाठी मी दोघांसाठी आणली आहे. दोघांसाठीच आणले पण ते विसरून आलाय. असं मी चालली माहेरी कारण आहे रक्षाबंधन. आय होप तुम्हाला कालचा आमचा होम टूरचा ब्लॉग आवडला असेल. जाऊ दे, माझ्या लेकील नाही बोलायचं, सो नंतर कंटिन्यू करू. आय लव्ह अलेक्स. मम्मी मम्मी नाही बाई, पेढा कोणाला देईना आम्ही. पी गे दीदीची, पी गे. अगं वहिनीला बाहेर काढतात. मम्मी 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 घे. कोण आहे सखी? कोण आहे? जा दीदीकडे. कट टू डे 2. काल संध्याकाळी आणि आज दिवसभर मी काही शूट केलं नाही. रिझन काही वेगळं नाहीये. माहेर कशाला म्हणतो तर मी ते पूर्ण उपभोगत होती. मागच्या 24 तासात सखी माझ्याजवळ फिरकली सुद्धा नाही, लिटरली झोपायला सुद्धा नाही. तिचं खाणं पिणं, सुशी, तिला खेळवणं, तिला भुबू दाखवणं, हम्मा दाखवणं, सगळं काम तिचे आजी बाबा मामा मामी करत होते. तिची मामी असं काही रक्षाबंधनला गेली, ती कधीच जात नाही. यावेळेस पण तिचं होणंही चालू होतं. पण दादा माझ्याकडे येणार होतं रक्षाबंधनला पुण्याला, कारण आमचं इकडे यायचं प्लॅनिंग नव्हतं. सो शी इज लाईक की मी जाऊन येते म्हणून. आणि जेव्हा तिला कळलं की मी येते ना, त्याच्यानंतर तिची मला कंटिन्यू फोन होते 4 दिवस. मग तुम्ही कधी येत आहे, मग तुमचा प्लॅन कसा आहे, मग मी काय प्लॅन करू, मग मला नाही जायचं, मग मला जायचं, मग मी ह्या वेळेस जाते, मग मी त्यावेळेस जाते. तिला म्हटलं प्लीज तू जा, मला तेवढा तो ब्रिदिंग स्पेस दे माझ्या दादासोबत आणि आईसोबत, की मला त्यांना सांगता येईल की दादा तुझी बायको मला असं बोलली की आई तुझी सून अशी वागते, हे घरात हे असं आहे ते तसं आहे, जोक्स पार्ट. पण ती कधी जात नाही, त्याच्यामुळे तिला म्हटलं तू जाऊन तू माझी चिंता नको करू. तरी पण ती काल नाही गेली, ती आज सकाळी गेली 7:30ला. त्याच्यामुळे आमचा आजचा दिवस खूप लवकर सुरू झाला. आणि त्याच्यानंतर ठरलं होतं की लगेच आपण दादाला वळून घेऊयात, कारण आम्हाला निघायचं पण आहे, माझं तसं आवरलेलं पण आहे. पण नाही जमलं. मग मावशी आली, मग गप्पा गोष्टी झाल्या, मग आम्ही बाहेर गेलो, जरा शॉपिंग करून आलो. किंवा दादाचं असं म्हणणं आहे की चल तू आली का, जरा असं असतं की चल गावात एक चक्कर मला की बरं वाटतं तू आलं. आम्ही दोघं वरच्या अशा गोष्टी घेऊ शकतो, कारण आम्ही दोघं घरात थोडे खर्चिक आहे कम्पेअर टू आई पप्पा आणि वहिनी त्याला बाहेर काही घेऊ देत नाही. ही इज लाईक चल थोडं आपण जरा चक्कर मारून येऊ. तर असं करता करता आता जवळजवळ 5:30 झालेत आणि आत्ताशी आम्ही ओळायला घेणार आहे. कारण मी गेल्यानंतर मग आई त्यांचं रक्षाबंधन आहे, आईला मामाकडे जायचं आहे. बट मी अडचण आहे, मी तिला म्हटलं होतं तू जा, बट त्यांनी सगळं प्लॅनिंग शिफ्ट केलं की तू येणार आहे. मग आता सगळे मला भेटायला येतील. मावशी तर ऑलरेडी आलेली. एक मावशी माझी रात्री 8-8:30ला येईल, तिला मला भेटता येणार नाही, जी संभाजीनगरला असते. बट ठीक आहे, भारती मावशीला भेटली, मस्त वाटलं. सो आता आम्ही आता रक्षाबंधन सेलिब्रेट करू आणि मग आम्ही घरी जाऊ. आधी येणार रक्षाबंधन माझ्यासाठी फक्त पैसे गोळा करायचं होतं. जेव्हा लग्नाच्या आधी मला असं होतं की दादा दे, त्याशिवाय मी पुढे जाणार नाही, पप्पा काहीतरी टाका, मामा काहीतरी टाक, त्याशिवाय मी पुढे जात नव्हती, माझं फिक्स होतं. बट लग्नानंतर रक्षाबंधन इट्स ऑल अबाउट माहेरी जायचं आहे, घरी राहायचं आहे, मम्मी पप्पांकडे जायचं आहे, आराम करायचा आहे, सगळे भेटणार आहे, त्याचा काहीतरी वेगळा आनंद असतो. सो चेंज होतं. आता न मागता सगळं मिळतं, तेव्हाही न मागता मिळायचं, बट तेव्हा तो हट्ट करायचा आनंद वेगळा होता. आता हट्ट फक्त माहेरी जाण्यात असतो आणि त्याच्यात पण सुख आहे. आणि असा काहीसा गोल्ड ड्रेस आहे माझा, मला आय डोंट थिंक पूर्ण शूट करता येईल. हां, असा काहीसा मी साडी आणलेली होती, पण म्हटलं ठीक आहे ड्रेस छान दिसतोय तर घालूयात, गोड दिसतोय तो मला. माझा आवरेपर्यंत ना खाली आईने सखीचं पण छान छान आवरून दिलेलं होतं. दादा पण रेडी होता की चला पटपट सुरू करूयात. मी आधी दादाचं ऑप्शन केलं.
दादा मला नेहमी कॅश देतो, ह्यावेळेस मला कॅश प्लस गिफ्ट असं दोघंही मिळालंय. सखीसाठी पण त्याने छान-छान खेळण्या घेतल्या होत्या. तिला गाडी आवडते, त्याला म्हटलं होतं गाडीच घे. बट तिने त्याच्याकडे बाहुली मागितलेली होती गौरीची बघून. त्याच्यामुळे त्याने गाडी आणि बाहुली दोघंही घेऊन आले आणि आम्ही त्या बाहुलीचं लगेच नामकरण सुद्धा केलं. माझ्या आणि निखिल नंतर ना दादा एक हक्काचा माणूस आहे की तिचे लाड करून घेण्यासाठी. आणि मनू जसं मी तुम्हाला आधी सांगितलं ना, की मी फक्त पैशासाठी ओवाळायची. सेम काइंड ऑफ मनू आहे आता. मनू जो तोपर्यंत ताट पुढे नेत नाही, जोपर्यंत तिच्या ताटात कोणी काही देत नाही. तिच्यासाठी पण दादाने छान-छान गिफ्ट आणलं होतं. नंतर आईला घ्यायला आयुष, पियुष, मामा सगळे आले होते. आणि मी खूप जेलस फील करत होती, कारण हे सगळे एकत्र जमणार होते. रात्रभर मजा-मस्ती करणार होते. बट मला सासरी जायचं होतं. त्यामुळे मला निघावंच लागणार होतं. मनू मावशी आणि पिऊ मामा असल्यावर सखी माझ्याकडे येईल असं शक्यच नाहीये. पण निघावंच लागलं आम्हाला. मग आईने आणि मावशीने माझं छान हळदी-कुंकू लावून जे आपण औक्षण वगैरे करतो जायच्या वेळेस, ते केलं. सगळ्यांना बाय-बाय बोलली. अजिबात इच्छा होत नव्हती. पण आता दिवाळीनंतर तुला माहेर दाखवत नसतो, असं म्हणत निखिल मला तिथून घेऊन निघाला. घरी गेल्यानंतर तात्यांचं आणि निखिलचं पण औक्षण केलं. याआधी आईच त्यांचं औक्षण करायच्या, बट यावेळेस ते दोघंही खुश होते, की घरातली आपली हक्काची मुलगी आहे, जी आपलं औक्षण करणार आहे. निखिल वॉज व्हेरी हॅपी. त्याने त्याच्या लेकीला मस्त डॉलर्स काढून दिले, जे तो कधीच माझ्या ताटात टाकत नाही पाडव्याला वगैरे. आणि त्याच्या डोळ्यात एक वेगळाच आनंद होता. कारण सखी इतकी छान त्याचं औक्षण करत होती. त्याला राखी वगैरे बांधली. एकदम कोणीतरी आपलं, जवळचं, घरचं, एकदम हक्काचं असं त्याला वाटत होतं. हे सगळं करून दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो होतो पुण्याला यायला. तर आज संडे आणि आम्ही फायनली पुण्याला आलोय. 6:00-6:30च्या दरम्यान निघालो होतो. 9-9:30 पर्यंत घरात आलोय. प्रचंड आनंद आहे की सखी जशी आम्ही सिन्नरला तिला बॅक सीटवर टाकलं होतं, ती डायरेक्ट पुण्याला आम्ही पार्किंगमध्ये आल्यावर उठली. ते पण बळजबरी उठवावं लागलंय. सो असं खूप जे टेन्शन होतं ना ते गेलंय सखीसोबत प्रवासाचं. कारण काल तिने मला नाशिक ते सिन्नर प्रवासात भयंकर त्रास दिला होता. सो आमचं प्लॅनिंग होतं, कारण की आम्हाला एक कार्यक्रम होता. म्हटलं होतं दुपारी वगैरे येऊ, पण मग कालच्या सखीच्या हट्टामुळे म्हटलं नको, आपलं आत्ताच चला. बरं मी यायच्या आतच परवाच आमचं ट्रेडमिल डिलिव्हर झालेलं होतं. माझ्या मैत्रिणीने ते घरात ठेवून घेतलेलं होतं. आल्या आल्या मी ते चेक केलं की ते बरोबर आहे की नाही, आणि ह्यावेळेस ते बरोबर आलं आहे. बघा, तर मी त्याचं जेव्हा ओपन करेल तेव्हा दाखवेलच डिटेलमध्ये. कारण मला ते 12 ऑगस्टला डिलिव्हरी होती आणि ते परवाच डिलिव्हर झालं. माझ्या डोक्यात सारखं होतं की ह्यावेळेस पण चुकीचं नको यायला, आपण लेट जाऊन ओपन करू, पुन्हा ते रिटर्न पण झालं पाहिजे. बट झालं. बलून. आणि सखी, आणि आमच्या सखीला नवीन फ्रेंड आहे. कोण आहे सखी ही? मानू. म्हणजे मीनू का मनू असं काही त्यांनी नाव ठेवलंय मनू मावशीने आणि तिने. तर तिला रक्षाबंधनचा ड्रेस वगैरे काहीतरी घेणार होता. नंतर गाडी पण घेतली त्याने. आम्ही डॉक्टर किट वगैरे घेत होतो. बट तिने सांगितलं होतं मामाला बाहुली, दिदीची बघून बाहुली. तर आम्ही सगळं पण घेतलं आणि बाहुली पण घेऊन आलोय. आमची खुशी एक्झॅक्ट अशी आहे. बट तो बोलला नाही, तिने माझ्याकडे मागितलंय काहीतरी, तर मला तिला बाहुली घ्यायची आहे. तर आम्ही बाहुली पण घेऊन आलोय आणि आम्ही हिचं नाव मीनू ठेवलंय. काय सखी? मीनू. असं घरातून जाताना हार्डली 2-3 बॅगा होत्या आणि आता इतक्या बॅगा आलेल्या आहेत. मी तुम्हाला दाखवते. त्याबरोबर घरून काय काय आणलंय ते पण दाखवते. माझा साड्यांचा खजाना पण आणलाय, जो मी लिटरली यूज नाही केला किती दिवसापासून, तो सुद्धा दाखवते. सो स्टे ट्यून. तर ट्रेडमिल तर आम्ही ओपन केलंय, जसं हवंय तसं आलंय. फक्त टेस्टिंग करून घेतो एकदा, नाही तर मग रिटर्नची रिक्वेस्ट काय असं ते लवकर रेज करायला. आणि आमच्या आधी इथे सखीच बसली त्याची टेस्टिंग करायला. काय सखी? काय? जेव्हा घरातून गेलो होतो ना, तेव्हा ही एक बॅग, निखिलची एक बॅग आणि सखीची बास्केट एवढं घेऊन गेलो होतो. येताना हे एवढं घेऊन आलोय. अजून थोडं इकडे आणि 2-1 बॅगा अजून खाली गाडीत आहे. तर घरी जायचे फायदे की तोटे माहीत नाही, बट आहे. इकडे भाजीपालाही आणलाय मी, तो दाखवते. आणि हे पापड आम्ही सखीसाठी करून घेतले आहेत. नागलीचे पापड आहेत, बट तुपात लाटलेले आहेत आणि ओवा आणि तीळ घातलेले आहेत, कारण तिला आवडतात तसे. तर म्हटलं आईने खूप करून ठेवलं, तर म्हटलं 50च घेऊन जाऊ, कारण की ते ठेवायला पण जागा राहत नाही. आणि मी ओव्हनचे भांडे वगैरे पण आणले, सो ते पण दाखवते. आणि साड्या आणल्यात खूप साऱ्या, त्याही दाखवते. तर भाज्यांचं म्हणाल तर घरी जास्त भाज्या नाही आहेत, बट कोथिंबीर आणली मी एवढी सगळी निवडलेली, पालकही निवडलेली. आणि मला ग्रीन पीस खूप लागतो, म्हणजे मी लिटरली प्रत्येक गोष्टीत टाकायचा प्रयत्न करते, मला तो इतका आवडतो. तर हा सगळं आईंनी फ्रोझन करून ठेवलेला होता की घेऊन जा, तुला किती पाहिजे. तर मी निम्मा घेऊन आलेली आहे. एवढा आता प्रत्येक याच्यात जाणार. आता निखिलची चिडचिड होणार आहे, बट मला हरभरा कबाब आवडतो,
पुन्हा मी सखीच्या प्रत्येक याच्यात टाकते, सोबतच ना माझ्या मी उपमात ब्लिंकिटवरनं टाकते, भाजीपाला सगळ्याच्यात मागवला टाकायचा होता, प्रयत्न कारण माझ्या करते. डाएटमध्ये तर मस्त काही आहे. गोष्टी अशा आहेत ज्या मला आवडतात पण खायला आणि त्या खाव्यात पण, जसं की बीन्स आहे, फ्लॉवर आहे, गाजर, बीट. तर म्हटलं सगळं मागवून घेऊयात, कारण घरात नसलं की मग ते असं होतं की चला दुसरंच काहीतरी खाऊन घेऊ. म्हणून मी आल्या ते सगळं ऑर्डर केलं होतं आणि त्यातलेच थोडे बीन्स, गाजर साईडला काढून माझ्यासाठी खिचडी पण करायला घेतली होती. तेवढ्यात सखी बुक करायला लागली. मग तिच्यासाठी पटकन म्हटलं एक याचा डोसा करूयात मुगाच्या डाळीचा. तिला खूप आवडतो तो. तिच्यासाठी तो केला, तिला खाऊ घातलं, तिला झोपवलं आणि मग मस्त माझ्यासाठी खिचडी केली. तर आज संडे आणि माझा चीट डे, बट चीट डेमध्ये पण मी असं काही गोडधोड नाही खाते. मला खूप खिचडी खायची इच्छा झाली होती. मी खिचडी केली आहे. इकडे निखिलने मिसळ मागवली त्याच्यासाठी आणि त्या मिसळमधला लाडू तो मला देणार आहे. का रे निखिल? त्या मिसळमधला लाडू तू मला देणार आहेस. किती हलकट आहेस. मला खूप आवडतो भाडाईच्या मिसळसोबत जो लाडू येतो तो शेंगदाण्याचा आणि गुळाचा असतो, तो मात्र मी खाणार आहे माझ्या मीलसोबत आजच्या, कारण आमचे प्रोटीन बार संपलेत आता. सो उद्या परवा मला तेही करावे लागणार आहेत. तर असे काही गेलेत मागचे 2 दिवस. खरं तर खूप काही जास्त शूट नाही करता आलं, कारण नाही होत. मी ठरवलं होतं की मम्मीकडे गेल्यानंतर तर अगदी डिटेलमध्ये शूट करेल सगळं, माझी, वहिनीची, दादाची मस्ती वगैरे सगळं, बट नाही होत. एका पॉईंटला असं होतं की ठेवा फोन आणि चला आपलं आपलं काय चालू आहे ते करू द्यात. तर तसंच काहीचं झालं आणि सिन्नरला पण लास्ट डेला खूप जास्त काही असं नव्हतं. काल आम्हाला लेटच झालं. पुन्हा इकडे यायचं होतं, त्याची तयारी, पॅकिंग करा, बॅग्स ठेवा, सगळा त्याच्यात वेळ गेला. सखीची आणि तात्यांची खूप सारी मस्ती चालू होती, पण मी फोन ऑन केला की मॅडम शांत होऊन जाता. तर म्हटलं ठीक आहे यार, तिला नको त्याची सवय लागायला, म्हणून मग नाही केलं काही. तर असे काही होते मागचे 2 दिवस. तुम्हाला जर आमचा आजचा व्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आणि असंच प्रेम देत राहा मला, निखिलला आणि सखीला. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.